महायुतीत सगळं अलबेल सुरू आहे। महायुतीत नाराजीचा सूर। गोपीनाथ मुंडे यांचा फोटो वगळल्याने नाराजी। पंकजानंतर आता प्रीतम मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असा वाद उसळणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये रविवारी महायुतीचा मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या बॅनरवर महायुतीच्या सर्व नेत्यांचे फोटो होते, मात्र या बॅनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता। फोटो लावल्याचा विसर केवळ महायुतीच्या पक्षांनाच नव्हे तर भाजपलाही पडल्याचं बोललं जाते। गोपीनाथ मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा विसर पडल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले। यामुळे कार्यक्रमात गोंधळही उडाला। नंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी संताप व्यक्त करत महायुतीचे कान टोचले। दरम्यान त्यांनी महायुतीमधील दुजा भावावरही भाष्य केलं। दरम्यान प्रीतम मुंडे यांच्या वक्तव्यावर भाऊ धनंजय मुंडे यांनीही भाष्य केलं। ते काय म्हणालेत पाहूया। की आज मी इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मुंडे परिवाराच्या माझ्या मुंडे परिवाराच्या फक्त आम्ही जे रक्तानी मुंडेंमध्ये जन्मलो ते नाही, गोपीनाथ मुंडेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणूस जो इथे बसलेला आहे त्या सगळ्यांच्या मी भावनेची मनापासून खूप खूप कदर करते। कारण आपला नेता हयात असताना त्याच्यासमोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं, आक्रोश करणं, आवाज उठवणं हे तर कोणीही करतं। आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे, तुम्हाला त्रिवार वंदन आहे। तुम्ही सगळे होतात, तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे। इथून पुढचा प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे। आनंद झाला, टाळ्या पडल्या, पण टाळ्या इकडेच पडल्या या गटामध्ये। मग आणखी कोणी काय म्हणतंय तर मी ऐकते तर जेव्हा हॅट्रिक होईल, पुन्हा मी निवडून येईल, पुन्हा मी संसदेत जाईल, असे विषय जेव्हा जेव्हा येत आहेत आणि त्यांना टाळ्या मिळत आहेत, त्या टाळ्या ह्या ठराविक गटातून येत आहेत। आता खरं बोलण्याचा विषय असा आहे की आपण जेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन एका निवडणुकीमध्ये एकत्र काम करणार असतो त्यावेळी फक्त मंचावर बसलेल्या लोकांनी ठरवून जमत नाही। जोपर्यंत तुम्ही सगळे ते मनावर घेणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुसूत्रता येणार नाही। म्हणून सगळा भार माझ्या खांद्यावर घेतलाय माझ्या बहिणीचा। बाकी मला काय माहित नाही पुढे काय कसं आहे, पण हो ही महायुती आहे, अभेद आहे, अखंड आहे। या महायुतीमध्ये आपल्या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या क्षुल्लक करण्यासाठी ही महायुती नाही आहे। अरे ज्याच्या आजही व्यक्ती आपल्या मनात आहे, आपल्या क्षणाक्षणात आहे, आपल्या प्रत्येक रणात आहेत। रण म्हणजे लढाईच आहे। ते स्वर्गीय मुंडे साहेब, त्यांचा फोटो असला नसला, योगेश भैयाचा फोटो असला ना, माझा नसता तरी चालला असतो, फरक नाही। प्रतिष्ठा ती नाही आहे, प्रतिष्ठा ही आहे। फोटो असेल नसेल पण स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मरण येणाऱ्या 50-100 वर्षात सुद्धा त्यांनी केलेलं काम पुढे टिकत राहील ही जबाबदारी आहे। ते काम उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। हे आम्ही करतोय अनेक मान्यवरांचं। म्हणून माझी जास्त वेळ बोलण्याची आज अपेक्षा नाही। फक्त इथं आलात, इथून जाताना एक निश्चय करा, भलेही गावात आपण ग्रामपंचायती एकमेकाच्या विरोधात लढलो असतो, भलेही आपण सेवा सोसायटीची निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो असतो, पण येणाऱ्या निवडणुका ह्या गावाच्या नाहीत, त्या ग्रामपंचायतीच्या नाहीत, जिल्हा परिषद नगरपालिका आता एवढ्यात तर नाहीतच। म्हणून काळजी करू नका ना, पुन्हा आपलं बघू पुढचं कसं काय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।